नुकत्याच लोकसभा झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण जितकं महत्व लोकसभा आणि विधानसभेला आहे, तितकंच महत्व किंवा त्यापेक्षा जास्त महत्व आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना असतं. आणि हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून आज उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली. अर्थात उद्धव ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला भाजपच्या हिंदुत्वाचा. पण त्यांना मांडायचं होतं ते आपलं स्वतःचं हिंदुत्व. याआधी देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुळातच शिवसेनेचा पाया हाच हिंदुत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही हिंदुत्व कधीही सोडलेलं नव्हतं. इव्हन प्रखर हिंदुत्व हा जो शब्द शिवसेनेला शोभून दिसतो, ते प्रखर हिंदुत्व कुठेतरी सॉफ्ट झालंय का? का उद्धव ठाकरे आता सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळलेले आहेत, अशी जी काही मध्ये त्यांच्याविषयीची धारणा महाराष्ट्र आणि दिल्लीतल्या नेत्यांमध्ये झाली होती, तर ती धारणा पुसून टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर बंबार्डिंग केलं. नुकतंच आपल्याला आठवत असेल की विधानसभा असो वा लोकसभा, उद्धव ठाकरेंनी मुंह में राम आणि हात में काम, म्हणजेच आमच्या मुखात राम आहे आणि हाताला काम आहे, असं जे असतील ते आमचे हिंदुत्वाची भूमिका धरणारे पाईक असतील, असं स्पष्ट म्हटलं होतं. शेंड्या जानव्याचं आमचं हिंदुत्व नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. विकासाभिमुख हिंदुत्व आहे, हे देखील त्यांनी म्हटलं. आणि त्याच भूमिकेवर कायम राहून त्यांनी लोकसभा लढवली. लोकसभेला केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना देखील यश आलं. मग काँग्रेस असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो, तिघांनी मिळून एकत्रित लोकसभा लढली आणि जागा देखील चांगल्या मिळवल्या. पण विधानसभेला मात्र रिव्हर्स झालं. जो काही निकाल होता तो अगदी वेगळा लागला. ठाकरेंना 20 जागांवरच समाधान मानावं लागलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तर धोबी पछाड झाली. त्यामुळे आता प्रश्न हा पडलाय की उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी लोकसभेला जी काही वोट बँक आपली तयार केली होती, म्हणजे हिंदुत्वाची वोट बँक तर त्यांच्यासोबत होतीच, पण जिथं महायुतीचे 3 घटक पक्ष एकत्र आले, मग भाजपा, शिवसेना, शिंदेची आणि अजितदादांची राष्ट्रवादी, त्यांनी अर्थातच हिंदुत्वाची जी काही मतं आहेत ती त्यांच्याकडे विभागली गेली. त्यामुळे ही जी आता विभागणी झालेली आहे, ही एकदम तोडता येणं त्यांना अशक्य आहे, पण ती जोडता येऊ शकतात, याच दृष्टिकोनातून आज त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषदेत काय मांडलं हे आपण बोलूयात आणि मग त्यानंतर आपण अनालिसिस करू. त्यांनी थेट मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा. याविषयी केंद्र सरकार काही बोलणार आहे की नाही. इतक्या दिवस हिवाळी अधिवेशन सुरू आहे, पण एकही दिवस बांगलादेशावर कुणी चर्चा करायला तयार नाहीये. एक अख्खा दिवस बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याच्यावर चर्चा घडून यायला पाहिजे होती, हा त्यांनी पहिला मुद्दा मांडला. दुसरी गोष्ट, आमचे विश्वगुरु म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत हा शब्द उल्लेख केला आणि म्हटले की ज्यांना इतर देश फिरायला वेळ आहे, मणिपूर तर सोडा, पण किमान बांगलादेशमध्ये जे काय आत्ता चाललेलं आहे ते उघड्या डोळ्यांनी ते पाहतात कसे. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, दादरमध्ये जे हनुमानाचं मंदिर आहे त्याच मंदिराला आता अतिक्रमण केलं गेलंय म्हणून भाजपनंच, म्हणजे याच सरकारनं नोटीस बजावलेली आहे रेल्वे खात्याच्या माध्यमातून. मग हे यांचं कसलं हिंदुत्व. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला घेरण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही हे देखील एम्फॅसिस केलं. म्हणजे मुळातच तिथे इस्कॉनचं मंदिर बांगलादेशात जाळण्यात आलं, नंतर त्यांच्या प्रमुखांना अटक करण्यात आली. इव्हन इतकंच नव्हे तर आता तिथे दिवसेंदिवस हिंदूंवर अत्याचार वाढलेले आहेत, तरी देखील भाजप या बांगलादेशबद्दल, तिथे होत असलेल्या हिंदू अत्याचाराबद्दल काहीच बोलत नाहीये. एकीकडे तुम्ही शेख हसीना, ज्या बांगलादेशाच्या एकेकाळच्या प्रमुख राहिलेल्या आहेत, त्यांना तुम्ही भारतात वास्तव्य देता, सुरक्षित ठेवता, पण त्याच बांगलादेशात आपले जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही मूग गिळून गप्प आहात.
या सगळ्याच प्रकारे त्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारची म्हणजेच एनडीए सरकारची आणि अर्थात भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमचं हिंदुत्व हे केवळ मतांपुरतं मर्यादित आहे का? हिंदूंची भावना याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही का? या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. शिवाय त्यांनी एक आठवण देखील करून दिली. अगदी 2-3 महिन्यांपूर्वी बांगलादेश आपल्या भारतामध्ये काही क्रिकेट खेळायला आले होते. त्यावेळीच त्यांनी आदित्य ठाकरेंनी एक भूमिका मांडली होती, की ज्या देशाकडून आपल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यांना आपल्या इथे क्रिकेट का खेळू द्यायचं? हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. म्हणजे मुळातच अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन जी काही भाजपची हिंदुत्वाविषयीची भूमिका आहे, तिचा बुरखा टराटरा फाडण्याचा प्रयत्न करतानाच आपली हिंदुत्वाची भूमिका आम्ही कधीच सोडली नाही, ती प्रखर होती आहे आणि यापुढेही राहील, असा मुद्दा देखील मांडून दाखवला. आता प्रश्न हाच उपस्थित होतो, हे एवढं सगळं करण्यामागची गरज काय आहे? कारण की मुळातच आता लोकसभेचे इलेक्शन नाहीयेत 5 वर्ष. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागतील अशी देखील कुठे शक्यता नाहीये. कारण की एक तर लँडस्लाइड मेजॉरिटी मुळातच या भाजपनं, शिवसेना शिंदे गटानं, अजित पवार गटानं मिळवलेली आहे. म्हणजे महायुतीने मिळालेली आहे. त्यामुळे आता नेमका प्रश्न का? म्हणजे हिंदुत्वाचाच मुद्दा आता उद्धव ठाकरेंनी का उपस्थित केला? तर त्याच्या मागचं कारण हेच आहे, की आगामी महापालिका निवडणूक. खरं म्हणजे शिवसेना जर म्हटलं तर शिवसेनेचा जीव हा कशात जडलाय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणजे मुंबई महापालिका. म्हणजे जसा एका पोपट्याचा जीव जसा पिंजऱ्यात अडकलेला असतो त्या पद्धतीनं हा म्हणजे मुळातच मुंबई महापालिकेवर अधिराज्य गाजवण्याची जी शिवसेनेची गेली 25-26 वर्षांची भूमिका राहिलेली आहे, तीच भूमिका पुढे एक्सटेंड करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार. पण पूर्वीची भूमिका वेगळी होती. गेली 26 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर जरी असला, अगदी 2017च्या निवडणुकीपर्यंत जरी विचार केला, तरी आता मात्र शिवसेनेमध्ये फॅक्शन झालेलं आहे. शिवसेनेची शक्ल झालेली आहेत. 2 वेगवेगळे गट पडलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. त्यामुळे तिथेच हिंदुत्वाची विभागणी झाली. हिंदू मतांची विभागणी झालेली आहे. हिंदू मतांची विभागणी होणं म्हणजे काय? अर्थातच त्यामध्ये मराठी मतं आली, मराठी मतांची विभाजन झालं. ओबीसींची मतं आली, मायक्रो ओबीसी झाले, त्यांची विभागणी झालेली आहे. आणि लोकसभेला मुळातच जी काही सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती, त्यामुळेच कुठे ना कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, सप म्हणजे समाजवादी पक्ष आणि बाकीच्या इतर पक्षांनी आघाडी अलायन्स केली जी काही झाली होती, त्या अलायन्सच्या माध्यमातून जी मतं मिळाली ती अगदी नवीन मतं होती. म्हणजे ते जर आपण म्हटलं तर फ्रेश वोटर्स होते शिवसेनेसाठी, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी. आता त्यांना ती मतं तर ऑलरेडी आहेतच, ती मतं तर त्यांना मिळणारच, कारण की त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही काय आघाडी सोडलेली नाहीये किंवा आघाडी आम्ही तोडत नाहीये. आम्ही निवडणुका देखील महापालिकेच्या लढणार आहोत. अर्थात संजय राऊतांनी एक दुपारी वेगळं स्टेटमेंट केली, ती गोष्ट वेगळी. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की याआधी आम्ही कधी आघाडीमध्ये महापालिकेच्या निवडणुका लढलेल्या नाहीयेत, पण तरी देखील आम्ही भविष्यात एकत्र बसून विचार करू. आता संजय राऊतांनी हे अशी स्टेटमेंट देणं त्यामुळेच कदाचित पुन्हा एकदा कुठे ना कुठेतरी जसं नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये विधानसभेला आपल्याला एक सायलेंट वॉर दिसून आलं, तसं वॉर कदाचित होऊ शकतं. पण उद्धव ठाकरे ते सावरण्याचा प्रयत्न करतील, कारण की उद्धव ठाकरेंना आता दोन्ही मतं पाहिजेत. एकतर जी स्वतःची कायमची मतं आहेत, म्हणजे फिक्स वोटर्स आणि फ्रेशर वोटर्स, यासाठी खरी लढाई आहे. मग विच आर दी फिक्स वोटर्स? जे आपल्या आधीचे हिंदू मतं होती, जी आपल्याकडे कायम होती, ती तर फिक्स आहेतच, ती टिकवायची आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश वोटर्स, जे आपल्याला या म्हणजे हिंदू सोडून इतर जी मतं आपल्याला मिळालेली आहेत, मग अगदी मुस्लिम वोट्स का असेना, ती देखील शिवसेनेला मिळालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला. त्यामुळे त्यांचं देखील मन दुखवायचं नाहीये आणि जे आपल्यापासून दुरावले गेलेली आहेत त्यांचं देखील मन आपल्याकडे वळवायचंय, आपल्याशी जुळवायचंय. म्हणूनच हे हिंदुत्वाची जुळवाजुळव आहे, वेगळं काही नाहीये. आता उद्धव ठाकरेंना ही काही गोष्ट नवीन आहे का? तर नाही. उद्धव ठाकरे हे कसलेले राजकारणी आहेत. त्यांना आता राजकारणाची चांगली दिशा सापडलेली आहे. मुळात बॅकफायर काय त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे का? तर मुळीच नाही. कारण की मुळातच उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी एक वोट बँक आपली तयार केलेली आहे, जी लोकसभेला जी मिळवली तीच विधानसभेला टिकवली, हे आपण मान्य करू. पण झालं कसं, विधानसभेला मुळातच महायुतीच्या बाजूने लाट होती. अर्थातच जिथे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना होती, तिथे
ती मतं डिवाइड झाली आणि एकनाथ शिंदेना मिळाली. जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वर्सेस भाजप होती, ती मतं डिवाइड झाली, भाजपला मिळाली. त्यामुळे आता जी मतं ऑलरेडी उद्धव ठाकरेंना मिळालेली आहेत, ती मतं तर त्यांच्याकडे आहेतच. पण आता त्यांना एक्स्ट्रा मतं मिळवायची आहेत, जे त्यांच्यापासून दुरावली गेलेली आहेत. म्हणजे जे आता भाजपला चिकटलेले आहेत किंवा एकनाथ शिंदेना चिकटलेले आहेत, ती मतं कशी परत आपल्याला मिळवता येतील, यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे. अर्थात मध्ये विधानसभेमध्ये जी काही महायुतीच्या बाजूने लाट आली, महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला वगैरे सगळं मान्य आहे. पण अशा वेळी जी विधानसभेमध्ये अधिवेशनात विशेष अधिवेशन बोलावून शपथ घ्यायची जेव्हा वेळ आली, तेव्हा यांनी बॉयकॉट केलं होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे आमदार बाहेर पडले, काँग्रेसचे काही आमदार बाहेर पडले, पण तिथं मात्र सपनं म्हणजे समाजवादी पक्षानं जे त्यांचे 2 आमदार आहेत त्यांनी शपथ घेतली होती. त्यांनी काहीतरी त्याच्यावर बहिष्कार टाकला नाही. आणि त्याच वेळी अबू आझमींनी आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय असं म्हटलं आणि आपली सायकल त्यांच्या ट्रॅकवरून बाहेर काढली. म्हणजे याचा अर्थ भले महाविकास आघाडीतून सप बाहेर पडला असेल तरी सप आणि म्हणजे समाजवादी पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात असं काही वेगळेपण दिसतंय का कुठे आत्ता तरी सध्या? तर नाही. कारण अखिलेश यादव जोपर्यंत हे सांगत नाहीत की आपल्याला महाविकास आघाडीतून बाहेर पडायचंय किंवा नाही, तोपर्यंत अबू आझमी देखील काहीच करू शकत नाहीयेत. कारण की येणाऱ्या ज्या महापालिका निवडणुका आहेत, इव्हन एवढंच कशाला, जिल्हा परिषद 26 आहेत, महापालिका 27 आहेत, परत नगरपंचायती, नगरपालिका, पंचायत समित्या एवढ्या सगळ्या निवडणुका जर लढवायच्या असतील तर महाविकास आघाडीला एकत्रच लढावं लागेल. एकला चरवले जर लढायचा प्रयत्न केला तर महायुतीसमोर ते टिकणार नाहीत. एकत्र असताना नाही टिकले ते वेगळे काय टिकणार? हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर निश्चितच उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असावं. त्यामुळे जी काही बाबरी मशीद पाडण्याबद्दलचं अभिनंदन मिलिंद नार्वेकरांनी केलेलं असो, त्याचं ट्विट ठेवलेलं असो, त्यावर रईस शेख सपचे आमदार त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं असो, या सगळ्या गोष्टी घडल्या असतील किंवा आदित्य ठाकरेंनी त्याच्यावर काउंटर केला आणि सप ही भाजपची बी टीम आहे वगैरे म्हणणं, हे सगळं बी टीम आहे वगैरे सगळं जरी म्हटलं असलं तरी कुठेतरी केवळ आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे एम्फॅसिस करणं इतकंच होतं. महाविकास आघाडीतून बाहेर पडणं याचा अर्थ आम्ही निवडणुका एकत्र लढवणार नाही असा होत नाही. राहिली गोष्ट 2017च्या महापालिका निवडणुकीची. त्या निवडणुकीत काय झालं होतं? खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना म्हणजे त्यावेळी तर सगळेच वेगळे लढले होते आणि यांच्यात काटिके टक्कर झाली होती इतकी की भाजप अगदी 2 जागांनीच शिवसेनेच्या मागे पडलं. म्हणजे भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 84 आणि 227 जागांची ही महापालिका. अर्थात या एवढ्या जागा जर त्यांना मिळाल्या असतील तर निश्चितपणे भाजप आता कुठे ना कुठेतरी शिवसेनेला क्रॉस करू शकतो. कारण आता शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे बरेचसे माजी नगरसेवक म्हणजे उद्धव ठाकरेंचे म्हणजे मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदेकडे वळलेले आहेत. तीच परिस्थिती ठाण्याची आहे. सो तीच परिस्थिती कल्याणची आहे. सो अशा वेळी जर हा विचार, तीच परिस्थिती पुण्यात आहे. म्हणून मुळात परिस्थितीचा विचार केला तर उद्धव ठाकरे सबुरीने घेतील. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना एकदम त्यांच्यापासून हात झटकतील असं होणार नाही. भले शरद पवारांची मतं मुंबईमध्ये कमी असतील किंवा काँग्रेसला काय मतं मिळतील वगैरे, पण या दोघांच्या एकत्र असण्याचा किंवा त्यांच्या सोबत निवडणुका लढण्याचा उद्धव ठाकरेंना तसा फायदाच होणार आहे, तोटा काहीच होणार नाहीये. त्यामुळे आता जे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे अगदी वेल एस्टॅब्लिश्ड आहेत. त्यांनी पूर्ण विचार करून हे मुद्दे मांडलेले आहेत आणि ही खरी म्हणजे त्यांची जी मांडणी आहे ही कॅल्क्युलेटेड मांडणी आहे. दिस इज द कॅल्क्युलेटेड प्रेझेंटेशन. कारण की ही एवढी सकारात्मक भूमिका मांडणं की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतोय, बांगलादेश विषयी भाजप बोलायला तयार नाही, बांगलादेश विषयी केंद्र सरकार काही भूमिका घ्यायला तयार नाही, बांगलादेश विषयी मोदी बोलायला तयार नाहीत. हे विश्वगुरु युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात, आपल्या बांगलादेशातील जे हिंदूंवर अत्याचार होतात त्याबद्दल का खडसावून बांगलादेशला जाब विचारत नाहीत वगैरे, अशा सगळ्या त्यांनी भूमिका मांडल्या. पण या सगळ्या मुद्द्यांवरून त्यांना हेच म्हणायचं आहे. तुम्ही बघत असाल म्हणजे ती जर मगाची पत्रकार परिषद बघितली तर त्यांनी हिंदीमध्ये देखील जी काही भूमिका मांडलेली ती देखील हीच आहे आणि त्यांना स्पष्टपणे सांगायचंय की आम्हाला जे काही म्हणायचंय ते मोदींनी ऐकावं. त्यावेळी त्यांना शरद पवारांची भेट अजित पवारांनी घेतली, सुनंदा पवार अशा म्हणाल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात वगैरे. या भूमिकेवर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी या प्रश्नांना बगल दिली. त्यांना माहिती आहे सुनंदा पवार असोत किंवा आणखी कुणी असोत यांच्या बोलण्यानी या 2 राष्ट्रवादी एकत्र येतील असं कधी होणार नाही. कारण की मुद्दा मूळ हा आहे की शरद पवार आणि अजित पवारांनी ठरवायचंय
त्यातल्या त्यात शरद पवारांनी ठरवायचंय आणि शरद पवार भाजपसोबत जातील किंवा असं काहीतरी पाऊल उचलतील असं उद्धव ठाकरेंना वाटत नाहीये आणि त्यांना हे स्पष्ट माहिती आहे. त्यामुळं आताच आपण बघितलं त्याच्यानंतर बऱ्याच जणांची स्टेटमेंट देखील आलेली आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या, नेत्यांच्या भूमिका वेगळ्या, पक्षाच्या भूमिका तर त्याही पेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे असं काही घडेल अशी तरी शक्यता सूत्रांना दिसत नाही आणि मग असं जर घडायचंच होतं तर मग ते विधानसभेच्या आधीच घडलं असतं, लोकसभेनंतर देखील घडलं असतं, विधानसभेनंतर तात्काळ घडलं असतं. कारण की उद्या तर मुळातच शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे, म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मग त्याच्या आधीच जर तसं घडलं असतं तर कदाचित 4-5 मंत्रिपद आपल्या गळ्यात मारता आली असती. पण तसं काही होणार नाही हे तरी आता चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे एकंदरीत उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे आता आपल्या हातात राहिलंय ते फक्त मुंबई महापालिका आणि इव्हन महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आणि मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असेल तर शिवसेना ही महाराष्ट्रावर पुन्हा एकदा कधीही चांगल्या पद्धतीनं कमबॅक करू शकते हे उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हे जे कार्ड खेळले, हिंदुत्वाचं कार्ड खेळलेलं आहे पुन्हा एकदा, तर त्यांना हेच सांगून टाकायचंय, याच्यात हेच दाखवून द्यायचंय की मुळातच आम्ही शिवसेना आणि हिंदुत्व वेगळं नाही. आम्ही प्रखर हिंदुत्वाचेच पाईक आहोत. आम्ही पूर्वी होतो, आताही आहोत आणि यापुढेही राहील. आमचा फाउंडेशनच मुळात हिंदुत्वावर अवलंबून आहे. सो मुंबई महापालिकेतली मतं कॅश करण्यासाठी, आपल्यापासून दुरावलेला मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी आणि आपल्याला जी मतं ऑलरेडी मिळालेली आहेत त्यांची खुंटी बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्व हिंदुत्व सुरू केलंय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची कोंडी होणार नाहीये, उलट त्यांनी भाजपलाच कोंडीत पकडलेलं आहे. जर तुम्ही हिंदुत्वाचं कार्ड खेळता, जर तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता, हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही संपूर्ण देशामध्ये एक हिंदुत्ववाद म्हणून एक वेगळाच विषय उभा करता, तर मग बांगलादेशाविरोधात तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. अर्थात पुढे काय होणार, आता उद्धव ठाकरे याबद्दल जेव्हा भाजपकडून उत्तर येईल त्याच्यावर काय काउंटर करणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल टॉप न्यूज मराठी. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.